हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपले एका सबस्क्रायबरचा प्रश्न घेऊया. त्या म्हणतात, मॅडम, माझे शेजारी साऊथ इंडियन लेडी राहते. आमचे दार लागून आहेत. ती माझे फॅमिलीचे राग करते. माझे तिला बघवत नाही. आम्ही फर्निचर केले, पेंटिंग केले की लगेच स्वतःचा घरात स्वच्छता करते. माझे मिस्टर सेक्रेटरी होते, तर बाकी लेडीज समोर ती खूप बोलायची की बिल्डिंगमध्ये काय चाललंय, आणि मीटिंगमध्ये काही बोलायची नाही. दुसरे सेक्रेटरी आता आहेत, त्यांना काही बोलत नाही. माझा मुलगा लहान असताना त्याला घ्यायची, माझ्याशी चांगलं वागायची. का तर तिचे त्यांच्या शेजाऱ्यांशी भांडण होते, म्हणून तिला दाखवायचं होतं. म्हणून तिनं माझा वापर केला. हे माझे नंतर लक्षात आले. जसे ते लोक गेले तर ती वाईट वागू लागली. मला म्हणाली, तुझ्या मुलाला सांभाळायला बाई लाव. मला वाईट वाटलं आणि मी दुसरीकडे राहायला जाऊ शकत नाही. का म्हणजे हे घर आम्ही विकत घेतलेलं आहे. पण ह्या लोकांची रोज कशी तोंड बघायची, मी काय करू, हा तिचा प्रश्न आहे. बरेच लोकांना असं घडते. ह्याचं मूळ कारण अगदी सोपं आहे. सांगणार आहे मी तुम्हाला. आता हे असं घडायला काय कारण असते? आधी तुम्ही एकमेकांना एवढं जवळ होता आणि तुम्ही म्हणता दुसरे होते, त्यांच्याशी तिचं भांडण होतं म्हणून त्यांना दाखवायला. हे सगळ्या तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. हे बघा, आपण कधी दुसऱ्याचं मन वाचू शकत नाही. आपल्याला फक्त आपलं मन कळते. हे बघा, आपल्याला आपलं मन कळते आणि लोकाचा रिमोट आपल्या हातात नाही. फक्त आपला रिमोट आपल्या हातात आहे. आपला रिमोट आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय मला म्हणायचं आहे, म्हणजे आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे. मुळात मी सांगू का, काही लोकांना का नाही खूप सवय असते अगदी जवळ, म्हणजे अगदी एवढं जाऊन चिकटायचं आणि मग भांडणं होतात. का म्हणजे एवढं जवळ गेल्यावर अगदी बारीक सारीक गोष्टी मग प्रत्येकाला वाटते मी वागते तसं तिने वागायला पाहिजे, आणि तसं होत नसते. त्यामुळे शक्यतो आपण जरा समजून बघून वागायचं. मला असं म्हणायचं नाही सगळ्यांशी तुम्ही मैत्री ठेवा, पण ते मैत्रीला लिमिट्स पाहिजेत. सगळ्यांशी चांगलं राहायचं, पण अति करायचं नाही. अति करायला गेलं की अति तिथे माती होते. आता बाळाला एवढा वेळ तिच्याकडे का सांभाळायला द्यायचं नाही? आपलं मूल आपण हे करायचं. कधी भेटल्या वेळा हॅलो हाय केलं, ठीक आहे. मग एक दिवस ती म्हणतीये, नाही तुझ्या मुलाला तू बाई लाव सांभाळायला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? तुम्ही नको तेवढा तिचे आहारी गेलात. असं बिलकुल होऊ द्यायचं नाही. माझं तर मत आहे, हे बघा, आपण आपल्या घरात भरपूर कामं आहेत. कामं नसली की कामं शोधून काढायची. आपलं घर स्वच्छ ठेवायचं, आपलं छान ठेवायचं. अजूनही वेळ असला की काही तुमचे घरात तुम्ही काही करण्यासारखं तुमचे आवडीप्रमाणे उद्योग करा, हरकत नाहीये. बिझी राहावा. मी म्हटलं का नाही, एकच कारण हे सगळ्या गोष्टींना होते, म्हणजे आपलं मन आणि आपण रिकामं असतो.
मग आपण तो असं करतो, हा असं करतो. आपल्या आपण बिझी असलो की आपल्याला वेळच नसतो कोणाकडेही बघायला. मग काही फरक पडत नाही. सगळ्यांशी आपण हॅलो हाय, वेळेला सणावाराला ताट देणं, तर हे सगळं करायचं, पण अति कोणाचे तई गुंतायचं नाही. गरज पडली कोणालाही वेळेला उपयोगी पडायचं, पण त्याचे पलीकडे नाही. बाउंड्रीज राखून राहायचं. या सगळं हे कशामुळे होते? म्हणजे अति जवळ गेल्यामुळे, टू मच इज टू बॅड असल्यामुळे. आणि मी म्हटले ग, दुसरेचं मनात काय आहे किंवा त्यानं कसं वागावं, त्यानं काय करावं, त्याचा रिमोट आपल्या हातात नाही. आपला रिमोट आपल्या हातात आहे ना. या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. तुम्ही बिझी राहायला शिका. बी बिझी. आपण बिझी राहिलो का नाही, लोक पण आपला मिसयूज करत नाही. त्यांना माहित आहे या बिझी आहेत ह्यांचे कामात म्हणून. आणि आपण पण आपल्या कामात बिझी असतो, त्यामुळे आपल्यालाही रिकामा वेळ मिळतच नाही. मग कोणी आपल्या आजूबाजूला असलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मग ते कोणी साऊथ इंडियन असू देत, नॉर्थ इंडियन असू देत. अहो, माणसं सगळीकडे, सगळी माणसं चांगली आहेत. माझा अनुभव आहे हा. खूप चांगली माणसं आहेत सगळीकडे. आता मी मुलाबरोबर राहत असल्यामुळे 3 वर्षांनी एकदा बदल्या होतात आमच्या आजूबाजूला. इथे तरी सगळे भारतातले, सगळे राज्यातली लोक आहेत आमच्या आजूबाजूला. खूप चांगली आहेत. यूपीची आहेत सगळे, पण सगळे आपल्या आपल्या बाउंड्रीज राखून असतात. कोणी कोणाचे गरजेपेक्षा जास्त घुसत नाही. नो डाऊट. आम्ही इथे नवीन आलो ते दिवशी आम्ही आलो की लगेच आमचे पलीकडचे बाई आमचं सामान येईपर्यंत खुर्च्या बिरच्या तिचेतल्या आणून दिल्या का, म्हणजे आमचं सगळं फर्निचर अजूनही ट्रकमधनं यायचं होतं. रात्रीचं जेवण तयार करून दिली नको म्हटलं तरी. म्हणजे सगळे आहेत. अजूनही आमचे रिलेशन्स खूप चांगले आहेत सगळीकडे. आता असं नाही, आता शॉर्टली जून पासून आमची बदली होणार आहे, त्यामुळे तिथे पण आमची माणसं चांगलीच असणार आहे, हे मला गॅरंटी आहे आधीपासून. आतापर्यंत आम्ही कुठे कुठे होतो ते सगळ्या माणसांशी आमचा अधूनमधून फोन सुद्धा चालू असतात. काही कार्यक्रमांना एकमेकांना बोलवतो. चांगल्या रीतीने असतो. का म्हणजे आपण एका बाउंड्रीचे पुढे जाऊन कोणाचे प्रायव्हेट हे शिरत नाही. आणि आम्ही आमच्या घरात बिझी असतो. कारणाशिवाय कोणाच्याही घरी जाऊन बसायची पद्धत हल्ली नाहीये, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे आपण बिझी राहणं हे बघा लोकांचं आपल्या हातात नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगते ताई, तुम्ही बिझी राहावा. घरात असाल, तुम्ही गृहिणी असाल तरी तुमचे आवडीचं काय आहे विचार करा. त्याच्याप्रमाणे काहीतरी एक हॉबी निवडा. मी पूर्वीचे व्हिडिओज मध्ये पण बरेच टॉपिक्स दिलेले आहेत. त्यातनं काही तुम्ही तुमचे आवडीची हॉबी निवडा. बिझी राहावा. म्हणजे काय होतंय, आपल्याला सगळे आजूबाजूचे लोक मान पण देतात आणि आपण पण बिझी राहतो आणि आपलं मन पण छान राहते. आपण नवीन नवीन शिकत असतो, नवीन नवीन करत असतो. आपण कोणाचेही अधेमध्ये पडत नाही. हे आजूबाजूच्यांच्याशी कधी बरेच ठिकाणी मी बघितले लोकांचं हे व्हायला कारण म्हणजे लोक बिझी राहत नाही. तुम्ही या आमच्याकडे बघायला आहोत, आजूबाजूचे सगळे लोक आहेत पण प्रत्येक जण बिझी असतो. हॅलो हाय सणवाराला देणं घेणं झालं, बाकी कोणी कोणाच्या घरात जाऊन बसत नाहीये.
कोणी मुलं सुद्धा नाही. मुलं खेळायचं तरी खाली गार्डन आहे, गार्डन मध्ये जाऊन सगळे खेळतात. तुम्ही हे पथ्य पाळा आणि मी सांगते तर फॉलो करा. स्वतःचे आवडीप्रमाणे काहीतरी स्वतःची हॉबी चालू करा. बिझी राहावा. तुमचं मन पण फ्रेश राहते. नको ते विचार डोक्यात येत नाही. हे बघा, वजन घेऊन तुम्ही किती काळ राहणार? नको तर वजन डोक्यात घेतला का नाही, भयंकर त्रास होतो माणसाला. त्यामुळे तुमचं मन पण स्वच्छ राहते. क्लटर ठेवून घेऊ नका. स्वतःचे कामात बिझी राहावा. बघा, करून तर बघा आणि मग मला सांगा काय घडते तर. अच्छा, हॅव ए गुड डे.